मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला स्ट्रेस असतं त्यावेळेला आपले मित्रच आपल्याला मदत करतात आणि ही मित्र जरी तुम्हाला मदत करत नसतील, पण जे मी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी जो प्रकार तुम्हाला सांगितला आहे तसाच कुठेतरी मित्रांची मदत आपल्याला या ठिकाणी होते. एखाद्या मित्राबरोबर तुम्ही गेलात, त्याच्याशी बोललात की मला असं असं ताण आहे, त्याच्याशी जस्ट शेअर जरी केलं आणि त्याने ते ऐकून घेतलं, त्याच्यावरून त्याने काही रिस्पॉन्स दिला, तरीसुद्धा अनेक स्ट्रेस याच्याने कमी होतात. म्हणून मित्र असणं गरजेचंच आहे. तर असंच हे स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता. त्याचबरोबर काही वनस्पती मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्याने स्ट्रेस कमी होऊन पित्त कमी होण्यासाठी मदत होणार आहे. ती पहिली वनस्पती म्हणजे जटामासी, दुसरी वनस्पती म्हणजे धमासा, दुरालभा सुद्धा त्याला म्हणतात. या दोन वनस्पतींचा वापर स्ट्रेस कमी करण्यासाठी काही प्रमाणामध्ये होतो आणि पित्त कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. पण या दोन वनस्पतींचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर नक्की वैद्यांचं मार्गदर्शन घ्या. त्याच्याने तुम्हाला काही अपाय होणार नाही आणि तुम्हाला त्याचा फायदा असेल.